नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तसेच पालक वर्ग. आजची संध्याकाळ जी तुम्ही सकाळपासून वाट बघत होते की आपल्या क्लासमध्ये तसेच आपल्या अंमळनेरमध्ये फेसबुक लाईव्ह आपल्याला करायचं होतं. ते याच्यासाठी की IIT बद्दल किंवा IIT कॉलेजेसबद्दल किंवा IITच्या प्रिपरेशनबद्दल अवेअरनेस थोडा कमी आहे इतर मोठ्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या मानाने. तर आपण त्याच्यासाठी IKD मॅथ्स अकॅडमीने विद्यार्थ्यांसाठीच तसेच पालकांसाठी त्याबद्दल थोडासा अवेअरनेस यावा म्हणून आपल्या अंमळनेरच्याच आपल्याच मातीतला एक IITian त्याचं लेक्चर तुमच्यासाठी अरेंज केलेलं आहे. मी त्यांच्या इंट्रोडक्शन तुम्हाला करून देतो. त्यांचे इंट्रोडक्शन समोर असेल, एकाच वेळेस तुम्हाला दिसत नसेल तर 10वीची परीक्षा GS हायस्कूलला असताना त्यांनी अंमळनेरमध्ये टॉप केलं आहे, फर्स्ट इन अंमळनेर. आणि आपल्या नाशिक बोर्डला मी तसं वर्गात बोललो जे विद्यार्थ्यांना, आपल्या नाशिक बोर्डमध्ये त्यांनी 16 नंबरची रँक मिळवलेली आहे. सोपी गोष्ट नाही आहे. 89.06% त्यांना 2003मध्ये त्यांनी अचीव केलेले आहेत. त्यांचं BTech झालेलं आहे कॉम्प्युटर सायन्समध्ये नांदेड ॲटोनॉमस कॉलेजला. तिथेही तुम्ही बघू शकतात 9.28 आउट ऑफ 10. नंतर गेट कॉम्प्युटर सायन्समध्ये ऑल इंडिया रँक त्यांची 556 आहे. आता IITमध्ये म्हटलं तर IIT मद्रास इंडियाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर टॉप नंबर 1ची कॉलेज आहे. तर त्या टॉप नंबर 1च्या कॉलेजमध्ये त्यांनी MTech केलेलं आहे IIT मद्रास. त्याचे तुम्ही स्कोर तिकडे बघू शकतात. वर्क एक्सपिरियन्स इंटेल, ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट हे तुम्ही नावं ऐकलेच असतील, अगदी लहान लहान पोरांनी पण ऐकले असतील. म्हणजे एवढ्या फेमस अशा कंपनीजमध्ये त्यांचा वर्क एक्सपिरियन्स आहे. त्याच्यानंतर त्यांनी गेट ट्विटर म्हणून द गेट अकॅडमीमध्ये गेट ट्विटर म्हणून पण काम केलेलं आहे. अशा आपल्या अंमळनेरच्या अगदी आता विद्यार्थ्यांना असं वाटतं की IIT वगैरे हे गोष्टी फक्त सेमी इंग्लिश, परत CBSE ICSEचेच पोरं त्या ठिकाणी जाऊन आपलं एज्युकेशन घेऊ शकतात. पण त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं आहे. मराठी मीडियमच्या आपल्या छोट्याशा अंमळनेरसारख्या तालुक्या लेवलचा एक मुलगा IIT मद्रासपर्यंत आपली भरारी घेतो. तर तुम्ही का म्हणून त्यांच्याकडून इन्स्पायर होऊन आपल्या अभ्यासाला किंवा आपल्या करिअरला सुरुवात करू नये. त्याच्यासाठी मी आपल्या गेस्ट लेक्चर मिस्टर गणेश पाटील यांना इन्व्हाइट करतो. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. वेलकम सर. मी आता पुढचं सूत्र सरांकडे देतो. सरांचं अनमोल गायडन्स तुम्ही घ्यावं अशी माझी इच्छा आहे. थँक्यू. थँक्यू सर. ओके, नमस्कार मित्रांनो. थँक्यू. संडेसारख्या एका फन डेला तुम्ही आलेले आहेत. तर लेट्स बिगिन विथ सम फन. तर माळी सरांनी मला लेक्चरला तर बोलवलं, ठीक आहे. यू आर इन मच बेटर पोझिशन दॅन मी, ठीक आहे. तर मला 11वी 12वीला ॲक्च्युली मलाच माहिती नाही की तर माळी सरांनी मला लेक्चरला तर बोलवलं, ठीक आहे. पण मलाच माहिती नाही की इंटिग्रेशन आणि डेरिव्हेशन कशासाठी यूज होतं. हे जर तुम्हाला माहिती असेल तर यू आर इन मच बेटर पोझिशन दॅन मी, ठीक आहे. तर मला 11वी 12वीला ॲक्च्युली मी केला अभ्यास, पण मलाच माहिती नव्हतं इंटिग्रेशन का करतात आणि कशासाठी यूज होतं, त्याचे ॲप्लिकेशन्स काय. तर हे जर तुम्ही आता शिकत आहात आणि तुम्हाला जर ते ॲप्लिकेशन्स माहिती आहे तर ॲक्च्युली ती खूप चांगली गोष्ट आहे. तर मी इंजिनिअरिंग हे महाराष्ट्राच्या एका लोकल गव्हर्मेंट कॉलेजमधून केलं आहे आणि MTech IITमधून केलेलं आहे. 12वी प्रताप कॉलेजमधून केली. तर मला चांगले डिफरन्सेस माहिती आहेत की काय डिफरन्सेस आहेत एक लोकल इंजिनिअरिंग कॉलेज वर्सेस IITs, ठीक आहे. तर मी जस्ट SGGS नांदेड इथून केलेलं इंजिनिअरिंग आणि मी त्याच्याबद्दल थोडंसं सांगतो. हे वन ऑफ दी बेस्ट गव्हर्मेंट कॉलेज आहे, ते ऑटोनॉमस कॉलेज आहे. आणि त्याचा जो कॅम्पस होता तो होता 47 एकर्सचा. तर त्या कॉलेजचं जे ग्राउंड होतं ते इतकं मोठं होतं की युनिव्हर्सिटीच्या ज्या क्रिकेट मॅचेस व्हायच्या त्या SGGS नांदेडला कंडक्ट केल्या जायच्या, कारण इम्पॉर्टंट मॅचेस त्या इतकं मोठं ते ग्राउंड होतं. आणि त्या कॉलेजमध्ये 2 हॉस्टेल्स होते आणि भरपूर सारे डिपार्टमेंट्स होते. तर त्याचा एरिया जो होता तो होता 47 एकर्स. आणि जर तुम्ही IITs पाहिले, सर्वात छोट्या ज्या 2 IITs आहेत, IIT दिल्ली आणि रुड़की, त्या पण त्याच्यापेक्षा 5 पटीने मोठ्या आहेत. तर IIT दिल्ली ही
320 एकरची आहे. IIT रुडकी 358 एकरची आहे. त्याच्यापेक्षा मोठ्या IITs पण आहेत. तर IIT बॉम्बे 550 एकरची आहे. तर हा जो स्लॉट आहे बॉम्बे, मद्रास, गुवाहाटी आणि कानपूर या ज्या एरियाज आहेत त्यांचे 500 ते 1000 एकर्समध्ये त्यांचे कॅम्पस असतात. तिथे तुम्हाला बसेस यूज कराव्या लागतात इकडून तिकडून जाण्यासाठी. इतके ते मोठे कॅम्पसेस असतात. आणि सर्वात मोठी IIT म्हणजे IIT खरगपूर. ती आहे यांच्यापेक्षा तिप्पट मोठी, 2100 एकरची आहे ती. ज्या आम्ही IITत शिकलो ती होती 617 एकरची. आणि तिथे आम्ही बस यूज करायचो, तिथे आम्हाला सायकल्स यूज कराव्या लागायच्या. तर लेट्स सी की IITs ॲक्च्युली कशा असतात. तर हे IITचं ॲक्च्युअली मेन गेट आहे IIT मद्रास. मोस्टली मी IIT मद्रासबद्दलच बोलेल कारण मी तिथे शिकलो आहे, मला त्याचं इन अँड आउट माहिती आहे. IIT मद्रासचं हे गेट आहे आणि तुम्ही आतमध्ये घुसताच तुम्हाला एक बोर्ड मिळतो, अवर कॅम्पस इज ब्युटिफुल, ड्राईव्ह स्लो अँड एन्जॉय इट. तर त्याचं मिनिंग काय आहे ते तुम्हाला कळेलच. तर असं का म्हटलं गेलेलं आहे. तर हे मी बोललो हे जे गेट आहे आणि तिथे ट्रान्सपोर्टसाठी तुम्हाला बस यूज कराव्या लागतात किंवा सायकल्स यूज कराव्या लागतात. तर प्रत्येक स्टुडंटला सायकल घ्यावी लागते आणि तुम्ही सायकलने कम्यूट करू शकतात. आता ही जी बिल्डिंग आहे ती ॲक्च्युली खूप छान दिसते राईट, पण ही बिल्डिंग डिपार्टमेंट वगैरे नाही, ती आहे मेस. दॅट इज कॉल्ड ॲज हिमालया मेस. IIT मद्रासमध्ये जे सगळे हॉस्टेल्स आहेत त्यांचे नावं नदीच्या नावावरनं दिलेले आहेत. जसे की गोदावरी, कावेरी, कृष्णा. मग सगळ्यांचा उगम हिमालयातून झालेला आहे असल्या टाईप ते दाखवलं गेलं आहे. म्हणून त्या मेसचं नाव जे दिलं गेलं आहे ते हिमालया. ती ॲक्च्युली इतकी मोठी आहे ते एका फ्रेममध्ये कॅप्चर पण नाही झाली, इतकी ती मोठी फक्त मेस आहे. ठीक आहे. आपल्या अमळनेरमध्ये काय दिसतात, डुकरं दिसतात आणि कुत्रे दिसतात बरोबर. IIT मद्रासच्या कॅम्पसमध्ये तुम्हाला दिसतात हरणं आणि ब्लॅकबक. तर हे आहे ओपन एअर थिएटर. ठीक आहे. प्रत्येक शनिवारी IIT मद्रासमध्ये मूवी प्रोजेक्ट केला जातो आणि ते ॲक्च्युली हे इतकं मोठं आहे, याची कॅपॅसिटी आहे 10,000 लोक ॲट ए टाईम तिथे बसू शकतात आणि प्रत्येक सॅटर्डेला तिथे मूवीज असतात. 2 सॅटर्डेला इंग्लिश मूवीज, एकाला हिंदी आणि एकाला तमिळ असल्या प्रकारचं प्रत्येक सॅटर्डेला. मग तुमच्या घरच्यांचा फोन आला रात्री सॅटर्डेला 8 वाजता काय करतो आहे, तर मी मूवी पाहतो आहे. तर असल्या प्रकारची एन्जॉयमेंट असते IITमध्ये. ही बस हे एक ॲल्युमिनाय सेंटर आहे, त्याच्या मागचे जे आहे ते हॉस्टेलच्या बिल्डिंग्स आहेत. आणि IIT मद्रासचा जो स्विमिंग पूल आहे तो ऑलिम्पिक ग्रेडचा असतो. सगळ्याच IITचे जे स्विमिंग पूल आहे ते एक ऑलिम्पिक ग्रेडचे असतात. त्याच्यामध्ये दरवर्षी डिसेंबरमध्ये इंटर IIT कॉम्पिटिशन होते स्पोर्ट्सची. ज्याप्रमाणे आपली ऑलिम्पिक्स असते, वेगवेगळ्या देशाचे लोक एकत्र येतात आणि सगळे स्पोर्ट्स खेळले जातात, त्याचप्रमाणे सगळ्या IITsची मिळून दरवर्षी डिसेंबरला एक स्पोर्ट्स कॉम्पिटिशन होते आणि ती एकदम फन असते. जर इफ यू आर इन टू स्पोर्ट्स तर तुम्हाला खूप मजा येणार आहे. त्याच्यामुळे जे पण तुम्ही एफर्ट करणार आहे आता 11th-12thला, तर ते तुम्हाला एकदम वाटेल की वर्थ होते हे जे आपण एफर्ट पुट इन केले ते. तर हेच आणखी काही फोटोज. कॅम्पस अगदी ग्रीन असतो. नॉट ओन्ली IIT मद्रास पण सगळेच कॅम्पस खूप खूप ग्रीन असतात. तर हेच इतके कळपच्या कळप तुम्हाला हरणं दिसतात. ही जी हॉस्टेलची मेस दाखवली होती त्याच्या समोरचं हे लॉन आहे जे की एवढं मोठं आहे आणि ग्रीन आहे. माकडं, त्यांना अमळनेरचे स्वादिष्टचे चिवडे फार आवडतात. जर तुम्ही हॉस्टेलला घेऊन गेले तर माकड प्रत्येक वेळा खायला येतो, त्याच्यामुळे सांभाळून. तर या बसेस, ह्या ज्या सायकल्स आहेत सगळ्यांकडे मी जे सांगितलं की सायकल्स असतात. आणि हा एक मोस्ट फेमस स्पॉट, याला म्हणतात गजेंद्र सर्कल, की ह्या स्पॉटवरनं सगळीकडे तुम्हाला जाता येतं. डिपार्टमेंट्स, हॉस्टेल, एक्झिट सगळं म्हणजे एक मेन जंक्शन आहे ते गजेंद्र सर्कल. ठीक आहे. आणि रात्री कॅम्पस अगदी ब्युटिफुल दिसतो. तिथे असे छान येलो लाईट्स असतात, रस्ते एकदम पॉश आणि खूप जुने असे वडाचे झाडं आहेत तिथे, जे की त्याच्या पारंब्या तुम्ही पाहू शकतात. तर एकंदरीत खूप आणि खूप म्हणजे वन ऑफ द बेस्ट कॅम्पस आय हॅव एव्हर सीन असल्या टाईपचा तो कॅम्पस आहे. ही सेंट्रल लायब्ररी. बाकी कॉलेजमध्ये जी त्यांची मेन बिल्डिंग जेवढी मोठी असते
त्याच्यापेक्षा पण दुप्पटची ही सेंट्रल लायब्ररी आहे. फुल्ली AC आणि त्याच्यामध्ये खूप प्रकारचे बुक्स पण असतात. तुम्हाला लॅपटॉप घेऊन जाता येतो, तुम्ही दिवसभर तिथे अभ्यास करू शकतात आणि एकदम शांत वातावरण तुम्हाला मिळेल. ही आहे ॲडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग. हे आहे ICMR, जिथे तुम्ही ऐकलं असेल NPTEL, जे IIT प्रोफेसर्सचे लेक्चर्स असतात ते यूट्यूबवर आणि NPTELच्या वेबसाईटवर तुम्हाला फ्रीमध्ये मिळतात बघायला. तर त्याची जी रेकॉर्डिंग्स होते ती ह्या सेंटरमध्ये होत असते. आणि पावसाळ्यात कॅम्पस अगदी फुल ग्रीन होऊन जातो. तर हे काही फोटोज आहेत. दिस वॉज माय हॉस्टेल. हे सिंधू हॉस्टेल आहे. IITमध्ये प्रत्येक जे हॉस्टेल्स असतात, तर लोकल कॉलेजमध्ये तुम्हाला एका हॉस्टेल रूममध्ये 3 ते 4 मुलांना ते ठेवत असतात. IIT मद्रासमध्ये प्रत्येक मुलाला इंडिव्हिज्युअल रूम असते, नो शेअरिंग. फक्त BTech फर्स्ट इयरला तुम्हाला शेअरिंग रूम्स असतात, कारण मुलं छोटे असतात, नव्याने आलेले असतात, तर त्याच्यामुळे होम सिकनेस नाही व्हावा म्हणून त्यांना कंबाईन रूम दिल्या जातात. सेकंड इयरपासून किंवा तुम्ही MTechला गेले, PhDला गेले, तुम्हाला सिंगल रूम्स मिळत असतात. हे क्रिकेटचं ग्राउंड आहे. प्रत्येक हॉस्टेलला तिथे म्युझिक रूम आहेत, ज्याच्यामध्ये ड्रम्स वगैरे, गिटार, कीबोर्ड असं ठेवलेलं असतात. तर तुम्ही म्युझिक लवर असाल तर तुम्हाला एकदम मजा येईल तिकडे. हे क्रिकेटचं ग्राउंड आहे. हे ऑलिम्पिक ग्रेडवाला स्विमिंग पूल आहे आणि या बाजूला नॉर्मलवाला स्विमिंग पूल आहे, जर तुम्हाला प्रो लेवलचं नसेल येत तर. ठीक आहे. स्पोर्ट्स फॅसिलिटीज IITमध्ये भरभरून असतात. म्हणजे IITमध्ये असं नाही की फक्त तुमचा अभ्यासावर फोकस असतो, त्याच्यामध्ये स्पोर्ट्सवर पण खूप एम्फसाईज केला जातो आणि एकदम वर्ल्ड क्लास क्वालिटीज तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात. तर हे ॲक्च्युअल रिअल तिथले फोटोज आहेत. एक छान मोठी जिम आहे, भरपूर सारे बास्केटबॉल कोर्ट्स आहेत, टेनिस कोर्ट्स आहे, स्क्वॉश कोर्ट, आणि हे फुटबॉल ग्राउंड, हॉकी ग्राउंड असं मिक्स आहे. ठीक आहे. आणि IITचे जे ग्राउंड आहे त्याच्यामध्ये एक ग्राउंड आहे चेम्प्लास क्रिकेट ग्राउंड. तर त्याच्या क्वालिटीबद्दल सांगतो मी. तर ते एवढ्या चांगल्या क्वालिटीचं आहे की रणजी ट्रॉफीज ज्या होतात त्या तिथे होतात. जर तुम्हाला हे दिसत असेल, हे काही क्रिकेटर्स आहेत जे की फेमस होते त्यावेळी, आता मे बी एवढे नसतील. कोणी ओळखू शकता यांना? नो क्रिकेट फॅन्स? तर हे लक्ष्मीपती बालाजी आहे, दिनेश कार्तिक आहे. आता ॲटलिस्ट यांना ओळखलं? काय? नाही, सचिन तेंडुलकर. तर ह्या फोटोजची स्पेशालिटी ही आहे की हा मी माझ्या कॅमेराने काढलेला आहे. तर 2011मध्ये ज्यावेळी इंडिया वर्सेस वेस्ट इंडिज मॅच होती, त्यावेळी प्रॅक्टिससाठी जनरली ते 2 दिवस अगोदर येतात, पण तिथे दुसऱ्या टीमची मॅच चालू होती, त्याच्यामुळे ते सगळे प्लेयर्स, पूर्ण वर्ल्ड कपची टीम IIT मद्रासमध्ये प्रॅक्टिस करायला आली होती. तर असल्या टाईपची क्वालिटी तिथे आहे. आणि एकदा जर तुम्ही तिथे शिकले की तुमची पर्सनॅलिटी ओव्हरऑल इम्प्रूव्ह होऊन जाते. आता जसं की IITमध्ये गेल्यानंतर मी ड्रम्स शिकलो आणि त्याच्यानंतर आम्ही बँड फॉर्म केला. तर आम्ही बऱ्याच ठिकाणी परफॉर्म पण करतो. बँगलोरमध्ये हा माझा बँड आहे. तर IIT मद्रासच नाही, ॲज आय सेड की बाकी IITs पण खूप खूप ब्युटिफुल आहेत. तर हे वरचे 2 जे आहे ते IIT रुड़की आहे, हे IIT दिल्ली आहे, हे IIT बॉम्बे आहे. आणि वन ऑफ दी मोस्ट ब्युटिफुल कन्स्ट्रक्शन अमंगस्ट IITs इज IIT कानपूर आणि IIT गुवाहाटी. IIT कानपूरचं कन्स्ट्रक्शन खूप खूप मजेदार आहे आणि तिथे तुम्हाला पिकॉक्स पाहायला मिळतात. जसे IIT मद्रासमध्ये हरणं दिसतात, तसे IIT कानपूरमध्ये तुम्हाला पिकॉक्स दिसतात. आणि सर्वात निसर्गरम्य IIT म्हणजे IIT गुवाहाटी. गुवाहाटीच्या मागून एक नदी जाते, तलावसारखी काहीतरी आहे ते नदी. तर ते पण, आणि नॉर्थ ईस्ट एकदम ब्युटिफुल आहेच, तर त्याच्यामुळे हे IITत पण एकदम निसर्गरम्य तुम्हाला मिळेल पाहायला. तर IITमध्ये ह्या स्टडीसोबतच बाकी क्लब्स पण बरेचसे असतात. जसे की रोबोटिक्स क्लब असतो, तुम्हाला काही रोबोटिक्समध्ये इंटरेस्ट आहे, काही गाड्या वगैरे बनवायच्या आहे, तर ते क्लब्स आहेत. म्युझिक क्लब आहे, स्पोर्ट्स क्लब आहे, एंटरप्रिनर क्लब आहे,
तर भरपूर सारे, आणि त्यांना फंडिंग खूप जास्त मिळालेली असते ॲज कम्पेअर टू हे जे क्लब्स आहेत ते नॉर्मल कॉलेजेसमध्ये पण असतात. पण नॉर्मल कॉलेजेसमध्ये म्युझिक रूम वगैरे ते असं काहीच नसतं. हे फक्त तुम्हाला IITमध्ये बघायला मिळेल. नंतर प्रत्येक IITमध्ये कल्चरल फेस्ट आणि टेक्निकल फेस्ट होत असतात. कल्चरल फेस्ट IIT बॉम्बेचा म्हणायचं झालं तर मूड इंडिगो आणि टेक फेस्ट. तर यांची स्केल इतकी मॅसिव्ह असते की म्हणजे तिथे फॉरेनमधून पण फंडिंग येते त्या ज्या फेस्टला. त्याच्यामुळे जर तुम्ही इंजिनिअरिंगला कुठेही असले तर आय विल अर्ज की तुम्ही ते इव्हेंट्स पक्के अटेंड करा, म्हणजे तुम्हाला कळेल की काय स्केल आणि काय मजा येते त्या इव्हेंट्समध्ये. तर IITsमधून एकदा शिकल्यानंतर, तर मी कम्प्युटर सायन्स शिकलो आहे, तर आय विल टॉक अबाउट कम्प्युटर सायन्स कंपनीज. तर IITमधून पासआउट झाल्यानंतर इट बिकम्स मच इझियर टू गेट इन टू प्रॉडक्ट बेस्ड कंपनीज. तर एक डिफरन्स असतो सर्व्हिस बेस्ड कंपनीज आणि प्रॉडक्ट बेस्ड कंपनीज. सर्व्हिस बेस्ड कंपनीज आहेत TCS, कॉग्निझंट, ॲक्सेंचर, ह्या ज्या अशा कंपन्या आहेत त्यांना सर्व्हिस बेस्ड कंपनीज म्हणतात. आणि त्या ज्या कंपनीज आहेत त्या डायरेक्ट प्रॉडक्ट तुम्हाला देत नाही, त्या ॲक्च्युली काहीतरी सर्व्हिस देतात कोणाला तरी आणि त्या सर्व्हिसेस आपण यूज करतो. वेअरॅज प्रॉडक्ट बेस्ड कंपनीज ज्या असतात त्यांचे स्वतःचे प्रॉडक्ट्स असतात. आता जसं की मायक्रोसॉफ्ट जिथे मी काम करतो त्यांचं हे जे आहे विंडोज, त्यांचं एक प्रॉडक्ट आहे जे तुम्ही यूज करतात. तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर पाहिलं असेल चिपसेट कुठला आहे तर तो इंटेलचा असतो. तर इंटेल ही प्रॉडक्ट बेस्ड कंपनीज आहेत. तर ह्या दोघी कंपनीजमधला फरक खूप म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे इन टर्म्स ऑफ वर्क कल्चर, वर्क क्वालिटी. तर त्याच्यामुळे यू शूड एम की तुम्ही प्रॉडक्ट बेस्ड कंपनीजमध्ये वर्क कराल. ठीक आहे. तर हे काही फोटोज आहेत जिथे मी आता करंटली काम करतो. हे आहे मायक्रोसॉफ्ट कंपनी, बँगलोरमध्ये आहे. यांचा कॅम्पस पण एक मिनी IIT सारखा असतो. तर एकदम पॉश कॅम्पस आणि खाण्यापिण्याच्या खूप फॅसिलिटीज. जर इथे तुम्ही पाहिलं तर इथे खूप सारे कोल्ड्रिंक्स वगैरे पडलेले आहेत, इथे फ्रूट्स पडले आहेत, इथे कुकीज आहेत, सिरियल्स आहेत, चहा कॉफी आहे आणि हे सगळं फ्री असतं. मायक्रोसॉफ्टमध्ये इवन लंच आणि डिनरसुद्धा फ्री असतं. तर जर तुम्ही चांगलं आतापासूनच केलं तर तुम्हाला प्रॉडक्ट बेस्ड कंपनीजमध्ये जाता येईल. ठीक आहे. प्रॉडक्ट बेस्ड कंपनीजमध्ये तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सला पण व्हिजिट करायला घेऊन जाऊ शकतात. इतकी फ्लेक्झिबिलिटी असते जी की सर्व्हिस बेस्डमध्ये नसते. काम करून थकले तर मस्त मसाज चेअर पण असते, तुम्ही तिथे जाऊन रिलॅक्स करू शकतात. आणि फक्त कामच होतं असं नाही की ह्या आहेत काही स्पोर्ट्स फॅसिलिटीज. तर इथे पण बास्केटबॉल कोर्ट, फुटबॉल कोर्ट, म्युझिक रूम आहे, इथे पण क्रिकेटची पिच आहे, फुटबॉल, जॉगिंग ट्रॅक सगळं आहे. म्हणजे एक मिनी IIT यू कॅन से. ठीक आहे. आणि तिथे पण सेलिब्रिटीज येतात. हे आहे कपिल देव, तर एका इव्हेंटमध्ये ते सुद्धा आले होते. तर हे सगळं करण्यासाठी ठीक आहे, हे सगळं करण्यासाठी तुम्हाला एक ॲक्च्युली स्टडी खूप इफेक्टिवली करावा लागणार आहे आणि तरच तुम्ही JEE IITचे बघू शकता. ठीक आहे. आणि हे सगळं अंडरस्टँडिंग, रिमेंबरिंग एवढं सगळं करण्यासाठी तुम्हाला एका फोकसची गरज आहे, एका मोटिवेशनची गरज आहे आणि वी विल टॉक अबाउट दॅट ऑल्सो. ठीक आहे. तर पहिलं आहे की अंडरस्टँडिंग. कुठलाही सब्जेक्ट मी जे असं म्हणेल की हा तुम्हाला समजलेला आहे ज्यावेळी तो तुम्ही एका सिम्पल वर्ड्समध्ये दुसऱ्याला एक्सप्लेन करू शकतात. तर तुम्ही कुठलाही टॉपिक जो वाचला तर तो तुमच्या लहान भावंडांना, पॅरेंट्सला किंवा तुमच्या मित्रांना एका सिम्पल लँग्वेजमध्ये तो एक्सप्लेन करायचा. जेवढा तुम्ही सिम्पली कोणाला एक्सप्लेन करू शकले म्हणजेच तुम्हाला तो टॉपिक कळालेला आहे आणि त्याच्यामुळेच तुम्ही तो रिमेंबर पण करू शकतात आणि तसा एक्झाममध्ये लिहू पण शकतात. तर त्याच्यामुळे अंडरस्टँडिंग इन सिम्पल वर्ड्स इज क्वाईट इम्पॉर्टंट. आणि ते एक्सप्लेन करायचं दुसऱ्यांना ताकी तुमचं ते पक्कं होईल. आणि एक ॲक्टिव्ह रिकॉल. ठीक आहे. तर एक हे न्यूरॉन्स जे असतात माणसाचे ब्रेनमधले ते मसलसारखे असतात. जर तुम्हाला आता बॉडी बनवायची उद्या तर तुम्ही काय कराल, एक डंबेल घ्याल आणि
इन आउट कराल. म्हणजे तुम्ही मसल कॉन्ट्रॅक्ट केले, रिलॅक्स केले, कॉन्ट्रॅक्ट केले, रिलॅक्स केले, त्याच्यानंतर तुमचे बायसेप्स बनतात. सेम विथ न्यूरॉन्स. ज्यावेळी तुम्ही काही पण वाचतात तर इट्स अ व्हेरी पॅसिव्ह ॲक्टिव्हिटी. जेव्हा तुम्ही लेक्चर ऐकतायत किंवा तुम्ही वाचतायत, इट्स अ पॅसिव्ह ॲक्टिव्हिटी. आणि ज्यावेळी तुम्ही ते एक रिकॉल करणार त्यावेळी तुमच्या ब्रेनची सर्वात जास्त ताकद यूज होते. तर त्याच्यामुळे न्यूरॉन्स डेव्हलप होतात. तर कुठलाही टॉपिक वाचल्यानंतर एक लेट्स से की तुम्ही पॅराग्राफ वाचला तर तुम्ही ते रिकॉल करण्याचा प्रयत्न करा. त्याला म्हणतात ॲक्टिव्ह रिकॉल. आणि त्याच्यामुळे तुमचं ते लाँग टर्ममध्ये पण जास्त लक्षात राहू शकतं. आणि टेस्ट करायचं, जे पण तुम्ही रिकॉल केलेलं आहे ते तुम्हाला टेस्ट करायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही ज्या टेस्ट देतात किंवा घरीच काहीतरी प्रॉब्लेम सोडवले ते त्याला पण टेस्टिंग म्हणतात. तर ते आहे ॲक्टिव्ह रिकॉल आणि टेस्टिंग युअर सेल्फ. आणि नोट्स या तुम्ही कधी पण प्रॉपरली अगदी तुम्ही सवय लावून घ्या की तुमच्या ज्या क्लासमध्ये नोट्स बनवत आहे त्या अगदी छान आणि असं एकदम क्लीन आहेत. तर मी काय टेक्निक यूज करायचो, मी 3 पेन असायचे माझ्याकडे, ब्ल्यू, रेड आणि ब्लॅक. तर हे एक वन ऑफ दी स्नॅपशॉट आहे. आता मे बी इथे दिसत नसेल तर ही सगळी स्लाईड्स मी शेअर करणार आहे, त्या तुम्ही पाहू शकतात. तर जनरली मी असं 3 कलर्समध्ये लिहितो. त्याच्यामुळे काय होतं, एक तर तुमचं जे मोनोटोनस असतं, जे रायटिंग सगळी ती मोनोटोनस आहे ती नाही राहणार. एक काहीतरी कलर इफेक्ट असतो. आता लहान मुलांना कार्टून्स वगैरे आवडतात का, कारण ते कलरफुल असतात. तर तशीच तुमची नोटबुक पण असली पाहिजे, ती पण कलरफुल असली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही मार्कर्स वापरा, हायलायटर वापरा. तर त्याच्यामुळे तुमची जी आहे नोटबुक रंगीबेरंगी होईल आणि मेमरी, फोटोग्राफिक मेमरी जी असते आपली माणसाचा ब्रेन, ती लवकर कॅप्चर करतो. त्याच्यामुळे असं वेगवेगळ्या पेनाने लिहिणं इज व्हेरी बेनिफिशियल. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे, हा होता अंडरस्टँडिंगचा. आता रिमेंबरिंगचा. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला एक ग्राफ दाखवतो. ठीक आहे. तर सायंटिस्टने खूप रिसर्च करून एक ग्राफ बनवलेला आहे. ठीक आहे. तर हा आहे ठीक आहे. एखादी तुम्ही इन्फॉर्मेशन, या ॲक्सिसवर आहे इन्फॉर्मेशन ग्रास्प आणि याच्यावर आहे टाईम. ठीक आहे. तर आता तुम्ही कुठली इन्फॉर्मेशन वाचली की तुमची इन्फॉर्मेशन ग्रास्पिंग एवढी आहे. ठीक आहे. आता काय होतं, विथ टाईम ती इन्फॉर्मेशन जी तुमच्या ब्रेनमध्ये स्टोअर आहे ती एक्सपोनेन्शियली डिके होते. ठीक आहे. ती कमी कमी होत जाते. आणि बरेच दिवसानंतर तुम्ही लेट्स से एखादा टॉपिक वाचला आहे आणि तुम्ही काही दिवसानंतर पाहिलं की काही आठवते का, तुम्हाला काहीच नाही आठवत, कारण तुम्ही त्याला रिपीट नाही केलं आहे. आणि आता सपोज लेट्स से की इथे एक्झाम आहे तुमची, तर आता एक्झामच्या 2 दिवस अगोदर पुन्हा तुम्ही तो सब्जेक्ट घ्याल आणि पुन्हा ती इन्फॉर्मेशन ग्रास्प करण्याचा प्रयत्न कराल. तर याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त एफर्ट लागतील. म्हणजे इवन इफ की तुम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन ग्रास्प केली होती तरी एक्झामच्या दिवशी तुम्हाला खूप जास्त एफर्ट लागतील ते पुन्हा रिगेन करण्यासाठी. तर त्याच्यासाठी ही ॲक्टिव्ह रिकॉल करण्याची गरज असते. म्हणजे तुम्ही एखादा इन्फॉर्मेशन ग्रास्प केली तर काही दिवसानंतर, ठीक आहे, लेट इट बी 2 days 3 days किंवा 1 week, त्याच्यानंतर ती तुम्हाला रिपीट करायची आहे. जेव्हाही तुम्ही काही पण रिवाईज करतात कुठलाही टॉपिक, त्याचं लगेच तुमची इन्फॉर्मेशन ग्रास्प इथपर्यंत पोहोचते. ठीक आहे. ती लगेच डिके व्हायला लागते आणि काही दिवसानंतर परत तुम्ही ग्रास्प केली तर परत ती तुमच्याकडे रिगेन होईल. ठीक आहे. तर हे स्पेस रिपिटेशनमुळे, आणि लेट्स आता एक्झाम आली तर तुम्हाला यू विल टेक व्हेरी लेस एफर्ट्स टू ग्रास्प दॅट इन्फॉर्मेशन विथ 100% अगेन. ठीक आहे. तर ही जी मेहनत आहे तुमची कमी राहील कारण तुम्ही स्पेस रिपिटेशन केलेलं आहे. तर हे जे स्पेस रिपिटेशन आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपण म्हणजे बऱ्याच वेळा जेईमध्ये कारण सिलेबस खूप जास्त असतो तर आपण ते जस्ट वाचत बसतो पण रिवाईज नाही करत. तर रिवाईज खूप खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. नंतर दुसरी टेक्निक आहे फ्लॅश कार्ड्स. तर ही आय विश की मी ज्यावेळी 11th-12th होतो त्यावेळी मला कोणीतरी सांगितलीच ती फ्लॅश कार्ड टेक्निक. तर फ्लॅश कार्ड टेक्निकमध्ये काय आहे, तुम्ही एक कार्ड्स बनवायचे. ठीक आहे. जे फॉर्म्युले आहेत त्याच्यासाठी. तर हे जे कार्ड्स आहेत कुठलंही एक जे थोडं थिक असतं, ज्यावेळी अशी लग्नपत्रिका वगैरे, दोघं साईड कोऱ्या पाहिजे आणि एकसारखे कार्ड्स बनवायचे. तर मग ते एक कार्ड दिसेल असं. ठीक आहे. आपले पत्त्यांचे कार्ड असतात ना,
तर ही त्याची फ्रंट साईड आहे आणि ही लेट्स सी बॅक साईड आहे. तर या साईडला लिहायचं तुम्ही काही पण लेट्स से की न्यूटन्स लॉज ऑफ मोशन हे फ्रंट साईडला लिहिलं आहे आणि त्याचे जे 3 फॉर्म्युले ते बॅक साईडला लिहिले आहेत. ठीक आहे. तर हे असं एक कार्ड झालं तुमचं फिजिक्सच्या न्यूटन्स लॉ ऑफ मोशनचं. लेट्स से एक डिफरन्शिएशनचं केलं तुम्ही कार्ड. ठीक आहे. आणि ही त्याची बॅक साईड आहे आणि इथे तुम्ही सगळे ते फॉर्म्युले लिहिले की x⁻n (x n-1) टाईप्स जे पण आहेत ते फॉर्म्युले लिहिले. तर आता हे प्रत्येक टॉपिक्सचे तुमच्याकडे असे कार्ड तयार झाले, एक डेक ऑफ कार्ड्स तयार झालं. तर हे तुम्ही जेव्हा पण तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा कार्ड काढायचं, ही साईड वाचायची न्यूटन लॉज ऑफ मोशन आणि रिकॉल करण्याचा प्रयत्न करायचा की कोणते ते 3 होते. S = ut + 1/2 at², v² = ते स्वतः रिकॉल करायचे तुमच्या मनातल्या मनात. तर आणि जर विसरले तर मग पाहायचं पलटवून की काय होतं, काय चुकलं आहे. ठीक आहे. तर याच्यामुळे सगळे जे तुमचे फॉर्म्युले 2 वर्षाचे एक ॲज अ डेक ऑफ कार्ड तयार होईल आणि तुम्ही नेहमी ते परत परत रिपीट करत राहणार. फॉर एक्झाम्पल तुम्ही ट्युशनला आले तर ट्युशनला वेळ आहे थोडा, सर इकडे तिकडे गेलेत तर लगेच कार्ड काढून तुम्ही करत राहायचे ते कार्ड्स. तर त्याच्यामुळे तुमचे सगळे जे 2 वर्षाचे फॉर्म्युले ते तुमचे अगदी तोंडपाठ राहतील आणि तुम्ही ते कधीच विसरणार नाही. तर ही टेक्निक्स आजपासूनच तुम्ही इम्प्लिमेंट करा. जे मुलं ऑलरेडी 12वीमध्ये JEE ॲडव्हान्स अजून आहे तर तुम्हीसुद्धा हे ट्राय करू शकतात. 11th आहे तर डेफिनेटली यू शुड ट्राय दिस आणि याच्यावर तुम्हाला खूप फायदा होईल. आणि डोंट बी की असं सार्कॅस्टिक याच्याने कोणाला बघायचं नाही की हे बघा हे कार्ड्स यूज करताय. तर उद्यापासून सगळ्यांनी हे कार्ड्स यूज करा आणि तुमचा JEEचा रँक त्याच्याने इम्प्रूव्ह होणारच आहे. ठीक आहे. तिसरी मेथड आहे माइंड मॅप्स. तर ह्युमन ब्रेन हा पिक्चर्स लवकर कॅप्चर करतो ॲज कम्पेअर टू टेक्स्ट इन्फॉर्मेशन. ठीक आहे. तर त्याच्यामुळे जे पण तुम्ही स्टडी करताय, जे पण टॉपिक आहे त्याचा इन द फॉर्म ऑफ डायग्राम्स ते बनवायचं. आणि हे जे डायग्राम्स असतात ते एका प्लेन पेपरवर असल्यामुळे तुम्हाला ते रिव्हिजनला पण सोपं जातं. ते इट्स लाईक मतलब शॉर्ट नोट्स. ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल स्केलर क्वांटिटीज आहे, फिजिकल क्वांटिटीज आहे फिजिक्सच्या. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुमचे 2 टाईप्स असतात. एक असतात काही स्केलर क्वांटिटीज असतात, काही वेक्टर क्वांटिटीज असतात. ठीक आहे. स्केलर कुठले कुठले आहे? 12th स्टुडंट आहेत का इथे? लेंथ, मास, टाइम. ठीक आहे. हे स्केलर आहे. वेक्टरमध्ये तुमचं ॲक्सेलरेशन आहे. ठीक आहे. लेंथ तुम्ही कशाने डिनोट करतात? Lने डिनोट करतात, मास Mने आणि टाईम Tने. लेंथचं युनिट काय असतं? लेंथचं युनिट मीटर, मासचं kg, टाईमचं सेकंड, याचं मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. तर ही झाली तुमची एक माइंड मॅप डायग्राम. तर तुम्ही तो टॉपिक केल्यानंतर हे एक प्लेन पेजवर तुम्ही हे केलं तर नेक्स्ट टाईम तुम्ही जेव्हा रिवाईज कराल तुम्हाला ते पूर्ण टेक्स्ट इन्फॉर्मेशन वाचायची गरज नाही आहे. आता तुम्ही फक्त हे पाहू शकतात, देर आर 2 टाईप्स स्केलर, वेक्टर, याचं युनिट हे तुम्ही फक्त एका डायग्राममध्ये खूप जास्त इन्फॉर्मेशन स्टोअर करू शकतात. त्याच्यामुळे तुमचा रिपिटेशन टाईम, रिव्हिजन टाईम तो पण कमी होईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे निमॉनिक्स टेक्निक. ओके. त्याच्यासाठी एकदम मी छान एक्झाम्पल देतो. निमॉनिक्स टेक्निकमध्ये तुम्ही काहीतरी एक सिम्पल एक स्टोरी बिल्ड करतात आणि त्याच्यानुसार ते रिमेंबर करण्याचा प्रयत्न करतात. तर आता फिजिक्समध्ये तुम्ही शिकाल पुढे की ॲक्सेलरेटेड फ्लुइड्स
एक व्हेइकल आहे आणि तिच्यामध्ये हे फ्लुईड भरलेलं आहे. ठीक आहे. तर याची वेलॉसिटी लेट्स से की 0 आहे किंवा एक कॉन्स्टंट वेलॉसिटी आहे. ठीक आहे. इन आयदर केस ज्यावेळी ही गाडी ॲक्सेलरेट केली जाते त्यावेळी काय होतं, त्याच्यामधलं फ्लुईड हे एका अँगलने टिल्ट होईल. करेक्ट. आपण जे पाण्याचे टँकर्स पाहतो जे पाणी स्पिल करत जातात ते कशामुळे, कारण ते एक अँगल तयार होत असतो ॲक्सेलरेशनमुळे. तर तो अँगल हे मग फ्लुईड असं होतं. ठीक आहे. तर हा एक अँगल फॉर्म होतो. ठीक आहे. थीटा. आणि हे आहे ॲक्सेलरेशन. तर ॲक्सेलरेशन आणि हा थीटा यांच्यामध्ये एक रिलेशन आहे, त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तर तो आहे ॲक्सेलरेशन इज इक्वल टू जी टॅन थीटा. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे. आता हा तुम्हाला निमोनिक्स टेक्निकने रिमेंबर करायचा आहे, कारण इट्स व्हेरी डिफिकल्ट की ए इज इक्वल टू जी टॅन थीटा होतं की जी इज इक्वल टू ए टॅन थीटा होतं, हे यू माईट फॉरगेट. ठीक आहे. त्याच्यामुळे एक टेक्निक यूज करतो आहे, जसं की आता ती टेक्निक तुमची काही पण स्वतःची असू शकते. फॉर एक्झाम्पल मी म्हटलो की गाडी ॲक्सेलरेट झाल्यानंतर पाणी काय होईल, गटांगळ्या खायला लागेल. ठीक आहे. तर हा मी एक लक्षात ठेवलं, ही माझी टेक्निक आहे की गटांगळ्या खायला लागतं ते पाणी, आणि मी असा फॉर्म्युला रिमेंबर केला. तर आता बघा हा काय आहे, जी टांगचा आहे टॅन. ठीक आहे. आणि हा गटांगळ्याचा आहे ए. तर ए इज इक्वल टू, आणि हा ळ बनला थीटा आला, ए इज इक्वल टू जी टॅन थीटा. तर आता हा फॉर्म्युला तुम्ही कधीच विसरणार नाही इन युअर लाईफ टाईम. ठीक आहे. त्याच्याचप्रमाणे एक दुसरी पण टेक्निक तुम्ही यूज करू शकतात की गलवाडे रोडला पाणी नाही आपल्या अमळनेरमध्ये, राईट. तर गलवाडे रोडला तुम्हाला पाणी कशाने घेऊन जावं लागतं, टँकरने. तर अमळनेरहून गलवाडे रोडला टँकरने पाणी जातं. ठीक आहे. ए इज इक्वल टू जी टॅन थीटा. तर अशा तुमच्या स्वतःच्या काहीतरी टेक्निक्स डेव्हलप करायच्या आणि त्या यूज करायच्या, त्याच्याने तुम्ही जास्तीत जास्त फॉर्म्युले रिमेंबर करू शकतात. आणि बाय द वे फिजिक्समध्ये अगदी जास्त फॉर्म्युले पण लक्षात ठेवायची गरज नसते. बेसिक फॉर्म्युले जरी लक्षात ठेवले, यू शुड बी एबल टू डिराईव्ह देम ऑन द फ्लाय. कारण मोस्टली क्वेश्चन्स जेईमध्ये जे असतात ते एक असे कन्सेप्च्युअली असतात. असं नसतं की एक कुठला तरी फॉर्म्युला आहे आणि त्याच्यावरनं व्हॅल्यूज टाकून तुम्हाला तो सॉल्व करायचा आहे. तर कन्सेप्ट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. लास्ट टेक्निक आहे पेक सिस्टम. पेक सिस्टममध्ये तुम्ही एक काहीतरी स्टोरी व्हिज्युअलाइज करतात. ठीक आहे. तर ठीक आहे. हे माहिती आहे कोणाला, हलीना कब्र से फरार. एक मुलगी होती जी कब्रमध्ये सुद्धा फरार झाली. हलीना कब्र से फरार. तर हा आहे एच, हे आहे LI, हे आहे NA, कब्र से फरार. तर हे आहे तुमचा पिरियडिक टेबलचा फर्स्ट कॉलम. तर तुम्ही अशा मेथड जर यूज केला तर तुम्हाला इझी होईल रिमेंबर करणं. इवन ह्या टेक्निकने तुम्ही पिरियडिक टेबलसुद्धा रिमेंबर करू शकतात. तर अशा टेक्निक्स तुम्हाला सगळ्या ठिकाणी जिथे जिथे तुम्हाला रिमेंबर करावं लागतं त्या ठिकाणी यूज करायच्या. तर सगळ्यांना कळालं स्पेस रिपिटेशन. मी परत रिवाईज करतो आहे. स्पेस रिपिटेशन खूप इम्पॉर्टंट आहे. 2-2, 3-3 दिवसानंतर तुम्ही जे पण वाचलं आहे ते तुम्हाला रिवाईज करायचं आहे. फ्लॅश कार्ड तुम्ही यूज करा उद्यापासून. एक माइंड मॅप्स ज्या डायग्राम फॉर्ममध्ये तुमची इन्फॉर्मेशन स्टोअर करा. निमॉनिक्स टेक्निक यूज करा आणि पेक सिस्टम यूज करा. ठीक आहे. तर याच्यामध्ये लास्ट पॉईंट आहे की हे सगळं करण्यासाठी तुम्हाला एक फोकसची गरज असते. तर बऱ्याच जणांना वाटतं की अभ्यास करायचा पण चित्त लागत नाही किंवा होत नाही. तर एक थॉट असतो अभ्यास करायचा असं,
आणि तुमची ॲक्शन असते की ॲक्च्युली तुम्ही स्टडी करायचा. तर हे जे डिस्टन्स आहे ते ट्रॅव्हल करणं खूप बोरिंग काम वाटतं आपल्याला, की करायचं आहे पण होत नाही किंवा इच्छा नाही होत. तर त्याच्यासाठी तुम्हाला एक डिसिप्लिन तुमच्यामध्ये इनबिल्ड करणं एक महत्त्वाचं आहे. तर हा जो गॅप आहे तुम्ही तो करू शकता डिसिप्लिनने. तर मी म्हणतो की तुम्ही प्रोफेशनल स्टुडंट्स बना. तर एक नॉर्मल व्यक्ती आणि प्रोफेशनल व्यक्ती याच्यामध्ये काय डिफरन्स असतो की प्रोफेशनल व्यक्ती त्याच्या मनाची नाही ऐकत, जे त्याची टास्क आहे ती तो त्याबरोबर करतोच. आता जसे माळी सर एक प्रोफेशनल टीचर आहेत, बरोबर. तुम्हाला असं कधी वाटतं का सर आज जाऊ द्या काही घ्यायचं नाही आणि उद्या बघू, तुम्ही जा रे, असं करतात का कधी? नाही, कारण ते प्रोफेशनल आहे. एखादा डॉक्टर त्याचे पेशंट्स पाहतो तर त्याला पण बोर होतं कधी कधी की नाही करायचं, पण तो बरोबर त्याची 8 वाजता OPD आहे तर तो 8 वाजता येतोच. तर त्याला म्हणतात प्रोफेशनलिझम. तर तुम्ही आता 11-12मध्ये आहात तर यू आर मॅच्युअर्ड इनफ, तर ती प्रोफेशनलिझम तुमच्यामध्ये आणणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते यू विल गो लॉंग वे विथ दॅट. तर तुमच्यामध्ये ही प्रोफेशनलिझम आणा आणि त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट तुम्हाला थिंक करायची आहे, ॲनालाइज करायची आहे. कुठलीही टेस्ट झाली तर हे खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. एका स्टुडंट लाईफमध्ये जसं मेडिटेशन इम्पॉर्टंट असतं, याला मी म्हणतो स्टुडंट ऑफ मेडिटेशन. तर त्याच्याबद्दल एक छोटीशी स्टोरी सांगतो. ब्रिटिश सायकलिंग टीमची 1908पासून सायकलिंग इव्हेंट्स घेतल्या जातात ऑलिम्पिक्समध्ये. ग्रेट ब्रिटन 2003पर्यंत फक्त एकच गोल्ड मेडल मिळालेलं होतं. तर 2003 म्हणजे त्यांची इतकी मेडिओकर टीम वाटायची लोकांना की कोणी त्यांना सायकलचे गेअर्स, म्हणजे जे कंपनी स्पॉन्सर नव्हती करत, कारण जर त्यांचे सायकलचे गेअर्स दिसले तर त्यांना वाटेल की ही कंपनीचे सायकल्स बोगस आहेत. तर त्याच्यामुळे 2003मध्ये त्यांनी एक ब्रेल्स नावाच्या माणसाला ॲज अ परफॉर्मन्स कोच म्हणून अपॉइंट केलं. तर त्याने प्रत्येक गोष्ट ते काय रॉंग करत आहे हे ॲनालाइज करायला सुरुवात केली. हळूहळू सगळ्या गोष्टी ॲनालाइज करायला सुरुवात केली. मग त्याने एका म्हणजे सायकल्सचे सीट आहे ते ही मेड इट मोर कम्फर्टेबल, ताकी जास्त डिस्टन्समध्ये त्यांना प्रॉब्लेम नको व्हायला. नंतर त्यांचे क्लोथ्स त्याने रिडिझाईन केले की जे की इलेक्ट्रिकली हीटेड आणि कूलडाऊन केले जाऊ शकतात. एका विंड टनेलमध्ये त्यांनी टेस्ट केली, त्यांची टायर्सची डिझाईन त्यांनी चेंज केली, ठीक आहे. असे हळूहळू चेंजेस ते करत होते. नंतर त्यांनी एक स्पेसिफिक डॉक्टर नेमला की जो त्यांना मसाजच्या टेक्निक शिकवायचा, ताकी त्यांना आरामात म्हणजे रिकव्हरी त्यांची फास्टर होईल, ठीक आहे. नंतर त्यांनी काय केलं एक्झॅक्टली, त्यांचे ट्रक्सचे जे इंटेरियर्स होते ते सगळं व्हाईट कलरने पेंट केले, कारण त्याच्यामध्ये धूळ असते आणि धूळमुळे त्या प्लेयर्सचा परफॉर्मन्स कमी व्हायचा. तर त्यांनी पूर्ण ट्रक्स त्यांची व्हाईट पेंट केली. त्याच्यामुळे जी धूळ असेल, डस्ट असेल, जे पार्टिकल्स असतील ते त्यांना इझिली दिसायचे आणि ते मग क्लीन करूनच झोपायचे. त्यांनी त्यांचे कुशन्स, मॅट्रेस हे सगळं चेंज केलं. हे सगळे चेंज हळूहळू केले, 1 by 1 केले, कारण त्यांनी खूप ॲनालिसिस केलं त्याच्यामागे की कुठे आपली टीम कमी पडते. तर त्याचे रिझल्ट्स लगेच दिसायला सुरुवात झाली. 2008मध्ये टोकियोमध्ये ज्यावेळी ऑलिम्पिक झाले त्यावेळी 60% गोल्ड मेडल्स ग्रेट ब्रिटनला मिळाले. ही त्यांची पहिली स्टेप होती. नंतर त्यांनी बार त्यांचा इन्क्रीज केला आणि 2012मध्ये लंडनमध्ये ज्यावेळी ऑलिम्पिक झाले त्यावेळी त्यांनी 6 गोल्ड मेडल आणि त्याच्यापैकी 5 वर्ल्ड रेकॉर्ड होते. म्हणजे जी टीम आधी एकदम मेडिओकर होती ती एकदम ट्रान्सफॉर्म झाली. का? कारण त्यांनी विचार केला आणि त्या दृष्टीने त्यांनी वाटचाल केली, त्या दृष्टीने त्यांनी चेंजेस केले. तर ॲज अ स्टुडंट लाईफमध्ये तुम्हाला हे खूप इम्पॉर्टंट लेसन आहे की तुम्ही जे पण आहे तुमची टेस्ट, प्रत्येक टेस्ट, आता ज्यावेळी तुमची सॅटर्डेला प्रत्येक टेस्ट होत असेल तर तुम्ही ती ॲनालाइज करताय का? तर कुठली टेस्ट झाल्यावर तुम्हाला त्याचं व्यवस्थित ॲनालिसिस करायचं आहे. काय प्रॉब्लेम होते, मला का हे एक्झाम्पल नाही जमलं, मी टाईम कुठे जास्त घेतला, हे सगळे तुम्ही एक नोटबुक करायची आणि त्याच्यात हे लिहित राहायचं की हे प्रॉब्लेम होते आणि मेक शुअर की नेक्स्ट टाईम ते प्रॉब्लेम रिपीट व्हायलाच नको. जर तुम्ही तेच प्रॉब्लेम रिपीट केले तर यू आर नॉट अ ह्युमन बिईंग. ह्युमन बिईंग आहे, मिस्टेक करतो, पण जर त्या सुधरवल्या नाही तर मग लाईफमध्ये काहीतरी अचीव करणं खूप मुश्किल आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ॲनालिसिस करत राहायचं
आणि एक वीकली रेट्रोस्पेक्शन करायचं की एका आठवड्यामध्ये माझी काय इम्प्रूव्हमेंट होती, जर नेक्स्ट वीकमध्ये मी काय इम्प्रूव्ह करेल, नेक्स्ट टेस्टमध्ये मी काय इम्प्रूव्ह करेल, मला जर 25 मिनिट्स लागले होते तर मला 22 मिनिट्समध्ये मी सगळं कसं सॉल्व करेल, हे सगळं तुम्ही विचार करायचा आहे. माझे फॉर्म्युल्यांमध्ये मला आठवले नाही की मला कन्सेप्ट माहिती नव्हता, तर त्याच्या दृष्टीने ते कन्सेप्ट परत रिवाईज करणे, काय प्रॉब्लेम आहे हे ॲनालिसिस तुम्हाला पूर्ण JEEच्या एक्झामपर्यंत हे करतच राहावं लागेल. त्याच्यामुळे तुमची इम्प्रूव्हमेंट खूप फास्ट होईल. आणि माणसाचं ब्रेन असं डेव्हलप झालं आहे की जर त्याला आज काही केलं आणि उद्या त्याचा रिझल्ट मिळत असेल किंवा एकदम इमिजिएट रिझल्ट मिळत असेल तर त्याला खूप चांगलं वाटतं. जसं की आपण काहीतरी व्हिडिओ वगैरे पाहिला, मूवीज पाहिला तर आपल्याला चांगलं वाटतं, राईट, कारण ते एकदम इमिजिएट इफेक्ट असतो. तर अभ्यासाचं तसं नाही, तुम्ही 11वी 12वीला कराल त्याचा रिझल्ट लागणार आहे 2-2.5 वर्षानंतर. तर त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल की यू विल लूज इंटरेस्ट, की बोर होत आहे बुवा की काय रिझल्ट आहे माहिती नाही. त्याच्यामुळे तुमचे असेसमेंट आहे ती तुम्ही स्वतःच तुमची करायची आहे. प्रत्येक वीकमध्ये तुम्ही काय इम्प्रूव्ह केलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट मला मिळाला की नाही, ठीक आहे. तर हे केल्यामुळे तुम्ही स्वतःला काहीतरी एक मेकॅनिझम लावू शकतात की तुम्ही स्वतःला रिवॉर्ड केलं की लेट्स से की तुम्ही एवढं प्लॅन केलं होतं आणि ते तुम्ही कंप्लीट केलं, तर तुम्ही स्वतःला काहीतरी रिवॉर्ड करू शकतात. काहीतरी तुम्हाला जे आवडतं ते आईस्क्रीम वगैरे खायचं वगैरे असं काहीतरी करू शकतात. किंवा पनिशमेंट पण असू शकते. जर तुम्ही इफ यू फेल टू डू दॅट तर पॅरेंट्सला सांगायचं की मला काहीतरी पनिशमेंट द्यायची, जसं की मला मोबाईल नाही द्यायचा 1 दिवस वगैरे, अशा काहीतरी छोट्या छोट्या पनिशमेंट. मग त्या पनिशमेंटच्या भीतीमुळे तुम्ही ते कंप्लीट कराल. तर टू डू लिस्ट आपण स्टुडंट लाईफमध्ये मोस्टली नाही करत फॉलो. तर टू डू लिस्ट खूप इम्पॉर्टंट आहे. टाईम ब्लॉकिंग आणि टू डू लिस्ट. तर टू डू लिस्ट ही अशी लिस्ट आहे की जी तुमची उद्यासाठी आज रात्री डेफिनेटली रेडी पाहिजे. आता लेट्स से की तुम्हाला गावाला कुठे जायचं असेल, 5 वाजता लेट्स से 6:30 वाजता जळगाव जायची ट्रेन आहे, तर नो डाऊट तुम्ही अलार्मच्या पहिल्या क्लॉकमध्ये 5 वाजता उठाल आणि तुम्ही रेडी व्हाल बरोबर, आणि तुम्ही बरोबर 6:30च्या आधी स्टेशनवर पोचाल. कारण का, तुमचा प्लॅन रेडी होता, तुमची ही टू डू लिस्ट रेडी होती. तसंच तुम्हाला अभ्यासासाठी करायचं आहे. प्रत्येक दिवशीच्या रात्री, आदल्या रात्री, की मला हे करायचं आहे, एक टू डू लिस्ट बनवायची, मला हे चॅप्टर्स करायचे, मला इतके प्रॉब्लेम्स करायचे, एक अशी टू डू लिस्ट बनवायची. त्याच्याचमुळे यू विल लुक फॉरवर्ड फॉर द नेक्स्ट डे. नाहीतर तुम्हाला बोर होईल की उद्या बघू, उद्याचं दिवस सुरू होईल तेव्हा पाहू. तर त्याच्यामुळे तुम्ही ॲक्च्युली ऑफ ट्रॅक व्हाल. तर आजपासूनच ही सवय लावा टू डू लिस्ट बनवायची. आणि प्रत्येक ज्यावेळी तुम्ही टू डू लिस्टमधलं काहीतरी स्क्रॅच करतात त्यावेळी जे तुम्हाला एक मेंटल सॅटिस्फॅक्शन मिळतं ते खूप महत्त्वाचं असतं. तर तुम्ही स्टिकी नोट्स आणि 1 पेजर शॉर्ट नोट्सचा खूप यूज करा. आपण स्टिकी नोट्स एक बंडल मिळतं, खूप स्वस्त असतं ते. आपल्या स्टडीच्या इथे नोटबुक्सवर वगैरे लावा, तुमचे काय टॉपिक्स आहेत वगैरे, तुम्हाला काय करायचं आहे ते. त्याच्यामुळे तुम्हाला कॉन्स्टंटली एक रिमेंबरिंगची फिलिंग येईल की नाही मला हे करायचं आहे, ते करायचं आहे. तर तुम्ही स्टडी टेबलच्या इथे स्टिकी नोट्स यूज करा आणि त्याच्यावर टू डू लिस्ट लिहा. शॉर्ट नोट्स एकदम महत्त्वाच्या आहेत. JEEमध्ये खूप मोठा सिलेबस आहे आणि त्याला रिव्हिजनसाठी तुम्हाला शॉर्ट नोट्स एकदम इम्पॉर्टंट राहणार आहे आणि ते मस्ट आहे. तर शॉर्ट नोट्स पण तुम्हाला बनवायचे आहेत. हे जे तुमचं फिजिक्स शिकताय, मॅथ्स शिकताय, केमिस्ट्री शिकताय, हे असं वाटू नका देऊ की फक्त 11-12साठीच आहे, फक्त JEEसाठीच आहे. जर तुम्ही इंजिनिअरिंगला गेले त्या ठिकाणी M1, M2, M3, काही युनिव्हर्सिटीजमध्ये M4 हे सगळे मॅथमॅटिक्सचे सब्जेक्ट्स असतात. तुम्ही BSc करत असाल तरी पण तुम्हाला मॅथ्स घ्यावा लागतो किंवा फिजिक्स घ्यावा लागतो किंवा केमिस्ट्री घ्यावा लागतो. तर त्याच्यामुळे एक तुम्ही एन्जॉय करा सब्जेक्टला. एक कुठलाही टॉपिक जो असतो तो एक स्टोरी असते. फॉर एक्झाम्पल तुमचं सर्क्युलर मोशन, हे जे पण तुमचे सर्क्युलर मोशन आहेत ती एक स्टोरी बिल्ड केलेली त्यांनी. कोणी पण लिहिताना काय थिंक करतं रायटर, एक पूर्ण सर्क्युलर मोशनची एक स्टोरी बिल्ड केलेली असते आणि ती स्टोरी तुम्हाला समजून घ्यायची आहे. त्याच्यासाठी तुम्ही एन्जॉय करा सब्जेक्टला आणि ॲज अ स्टोरी तिला वाचा. त्याच्यामुळे तुम्हाला इंटरेस्ट कायम राहील आणि तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करण्याची इच्छा राहील. तर आजपासून एक काम करायचं आहे की आजपर्यंत तुमचे पॅरेंट्स, जर 8वी 9वी 10वीचे मुलं पाहत असतील हे किंवा बाकीचे मुलं, जर तुम्हाला पॅरेंट्स सांगतायत की तू अभ्यास कर,
एक काहीतरी गुरूर ठेवायचा मनामध्ये की मला कोण सांगणार आहे, मला कोणी सांगायची गरजच नको पडायला. मी स्टुडंट लाईफमध्ये मला माझ्या आईवडिलांनी कधीच म्हटले नाही की तू अभ्यास कर, कारण मला आवडायचंच नाही. माझे वडील मला कोण दुसरं सांगेल बुवा की अभ्यास कर, त्याच्यापेक्षा स्वतःच करायचं. तर आजपासून बी द कोच ऑफ युअर सेल्फ, तुम्हाला स्वतःचं कोच बनायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी आता तुम्हाला कोच अपॉइंट केलं क्रिकेट टीमचं, तर तुमची काय एक्सपेक्टेशन असेल टीमकडून, की टीमने प्रॅक्टिसला यावं रेग्युलरली, टीमने त्यांच्या चुका ओळखाव्या, परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट करावी आणि रिझल्ट द्यावे, राईट. तर तुम्हाला आता स्वतःचं कोच बनायचं आहे आणि स्वतःच्याच चुकांवर एक नजर ठेवायची आहे की हे प्रॉब्लेम्स आहे, इथे इम्प्रूव्हमेंटचा स्कोप आहे आणि इथे मला असं करायचं आहे. बघा, तुमची लाईफ ही तुमच्या हातात आहे. 11वी-12वीचा काळ खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्याचमुळे तुम्हाला जे फ्युचरचे डोअर्स आहेत ते ओपन होणार आहे. जर तुम्हाला गवंडी काम वगैरे करायचं असेल तर अभ्यास करायची गरज नाही, पण तुम्हाला ऑब्व्हियसली चांगल्या ठिकाणी जायचं आहे, चांगल्या पोझिशनला जायचं आहे, तर त्याच्यासाठी अभ्यास करावाच लागणार आहे. तर एक पॉवर ऑफ कन्सिस्टन्सी मी तुम्हाला समजवतो एक सिम्पल फॉर्ममध्ये. जे पण तुम्ही करता ते कन्सिस्टंटली तुम्ही इम्प्रूव्ह करा रोजच्या रोज. तर लेट्स से हा एक आहे आणि याची पॉवर मी 365 घेतो, ठीक आहे. एका वर्षात 365 दिवस असतात, तर याची व्हॅल्यू किती असेल? 1/365 किती असेल? बोला ना, मी काही टीचर नाही तुमचा, माळी सर नाही मी. किती असेल? नाही ना, 1/2 आहे ना 365. 1 × 1 किती येतं? 1 × 1 365 टाइम्स किती येईल? 1च येईल, करेक्ट. हां ठीक आहे, ठीक आहे. जर तुम्ही स्टुडंट लाईफमध्ये एका वर्षात तुम्ही काहीच इम्प्रूव्हमेंट केली नाही तुमच्यामध्ये, तुम्ही आहे जैसे थे राहिले, तुमची एका वर्षानंतर व्हॅल्यू आहे 1, जी की आज पण आहे आणि ती एका वर्षानंतर पण तीच राहते. तुम्ही एक रोज काहीतरी डिग्रेड करत गेले स्वतःला, की तुमचं ट्युशनला लक्ष न देणं किंवा अभ्यास कमी करणं, जास्त मोबाईल पाहणं, व्हिडिओज पाहणं, असं काहीतरी डिग्रेड करत गेले, ठीक आहे. तर रोज एक, बरं रोज फक्त 0.01ने याची व्हॅल्यू येते 0.025, ठीक आहे. जर तुम्ही डिग्रेड करत गेले तर तुम्ही म्हणजे 0.0 व्हॅल्यू होते तुमची. आता एक पॉझिटिव्ह केस पहा, रोज तुम्ही फक्त 0.01 इम्प्रूव्हमेंट करायची स्वतःच्या परफॉर्मन्समध्ये. ॲट द एंड ऑफ 1 year यू विल बी 37 टाइम्स बेटर. बघा, पॉवर ऑफ कन्सिस्टन्सी बघा. फक्त तुम्ही रोज काय इम्प्रूव्हमेंट करताय, थोडीशी इम्प्रूव्हमेंट करताय तुमच्या परफॉर्मन्समध्ये, तुमच्या स्टडीमध्ये, तुमच्या अभ्यासामध्ये. एका वर्षानंतर तुम्ही पाहाल तुमची व्हॅल्यू इज 37 टाइम्स, आणि ही 37 टाइम्स तुम्हाला 37 टाइम्स तुमचा रँक वाढवू शकते. इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनच्या वेळी खूप कॉम्पिटिशन असते, तुम्हाला म्हणजे रिअलाईज होईल की मी यार थोडा अभ्यास जास्त केला असता, चांगला रँक मिळाला असतं, चांगलं कॉलेज मिळालं असतं. तर एका मार्कवर पण खूप सारे मुलं असतात. तर जर तुम्ही इम्प्रूव्हमेंट करत राहिले 37 टाइम्स इफ यू आर बेटर, तर तुमची रँक खूप चांगली येईल आणि तुम्हाला खूप चांगलं कॉलेज मिळेल. तर आजपासून तुम्ही ठरवून घ्या की मला रोज काही ना काही इम्प्रूव्हमेंट करायची आहे कालपासून. काल मी जो होतो, काल जो गणेश होता त्याच्यापेक्षा आय एम बेटर टुडे, फक्त 0.01%. पण हे कन्सिस्टंटली करायचं आहे. असं नाही की 4 दिवस केलं, 4 दिवसानंतर ही व्हॅल्यू काहीच नाही होणार. हे तुम्हाला कन्सिस्टंटली करायचं आहे. नेक्स्ट पॉईंट मी म्हणतो की ब्रेन कॅपॅसिटी, माणसाची ब्रेन जी कॅपॅसिटी आहे ती आपण खूप कमी यूज करतो, हे तुम्हाला माहितीच असेल. खूप कमी पर्सेंटेज आपण यूज करतो. तर आजपासून तुम्ही तुमचा जो ब्रेन आहे तो ओपन करायचा आहे, ठीक आहे. तर आता तुम्हाला ॲक्सेलरेशन माहिती आहे, जी व्हेलॉसिटी पर सेकंड. तर काय होतं, तुमची गाडी ॲक्सेलरेट होते म्हणजे काय होतं, प्रत्येक सेकंदाला तुमची व्हेलॉसिटी वाढत जाते. म्हणून त्या ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला असा असतो. त्याच्यामुळे ॲक्सेलरेशनचं युनिट तुम्हाला माहिती असतं मीटर बाय सेकंड स्क्वेअर,
आणि लेट्स से की तुम्हाला एक्झाममध्ये नाही आठवते की V/T असतं का, तर थोडासा विचार करायचा तुम्ही. हे मीटर बाय सेकंड स्क्वेअर आहे ना, म्हणजे हे काय आहे मीटर बाय सेकंड आणि त्याचा पण सेकंड. सेकंड कोणाचं युनिट आहे, टाईमचं. हे कोणाचं युनिट आहे, वेलॉसिटीचं. तर आला तुमचा फॉर्म्युला V/T. तर हे तुम्हाला ब्रेनला जेवढी तुम्ही ताकद द्याल, जेवढं तुम्ही यूज कराल, त्यावेळी तुमचे हे असे छोटे छोटे जे न्यूरॉन्स ते उघडतील आणि तुम्हाला त्याचा एक्झाममध्ये फायदा होईल. 11वी 12वीमध्ये माणसामध्ये जी एनर्जी असते खूप खूप जास्त असते. म्हणजे यू कॅन सिट फॉर 10 hours 12 hours तरी तुम्हाला काही मानेचा पाठीचा काही प्रॉब्लेम नाही होणार. तर ही जी एनर्जी तुम्हाला ही चॅनलाइज करायची आहे आणि दिस इज द टाईम की ज्यावेळी तुम्हाला एनर्जी चॅनलाइज करून एक काहीतरी चांगलं फ्रूट मिळणार आहे. तर त्याच्यासाठी एनर्जी चॅनलायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ही एनर्जी कशा चॅनलाइज करायची, मित्रांसोबत गप्पा मारायच्या आहे वगैरे, काही त्याच्यात टाईमपास करायचा आहे का, किंवा मोबाईल पाहत राहायचं आहे, फेसबुक पाहत राहायचं आहे, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, टेलिग्राम ते पाहायचं आहे का, नाही. तर तुम्हाला स्वतः एकदम एनर्जी युटिलाइज करायची फक्त आणि फक्त अभ्यासामध्ये. कारण 11वी 12वीमध्ये तुम्हाला दुसऱ्या काहीच रिस्पॉन्सिबिलिटीज नसतात जास्त करून, मोस्ट ऑफ द केसेसमध्ये. तर तुम्हाला फक्त अभ्यासच करायचा आहे. तुम्हाला कोणीच घरचे कामं नाही सांगणार 11th-12thमध्ये, कारण हे इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला एनर्जी चॅनलाइज चांगली करायची आहे. आणि एक आपण 11वी 12वीला असताना खूप विचित्र काम करतो, जे की कंपॅरिझन करतो आपल्या सोबतच्या मित्रांसोबत. एक आपण अमळनेरला ॲज अ अमळनेर आपल्याला पूर्ण वरती घ्यायचं आहे, राईट. तर असं नाही करायचं आहे की याला जास्त मार्क मिळत आहे तर जेलस फील करायचं. आपल्याला ॲज अ अमळनेर पूर्ण वरती यायचं आहे. आपले जास्तीत जास्त IITsमध्ये मुलं जावे, जास्तीत जास्त एम्समध्ये मुलं जावे, किंवा COEP VJT अशा चांगल्या चांगल्या कॉलेजेसमध्ये मुलं जावे. तर तुम्हाला ॲज अ बॅच पूर्ण एफर्ट करायचे आहे. 2 गोष्टी जर तुझ्याकडे असतील तर डेफिनेटली त्याच्याकडे पण एक गोष्ट असेल की जे तुला चांगली सांगू शकेल. त्याच्यामुळे असा व्यवस्थित चांगला ग्रुप फॉर्म करायचा. जेलसी आणि हे मी याला देणार नाही, दाखवणार नाही, काही मी टेक्निक सांगणार नाही. तर जर तुमच्याकडे डायमंड आहे त्याच्याकडे पण दुसरे डायमंड्स असतीलच. तर त्याच्यामुळे ही जेलसी वगैरे आजपासून अगदी बंद करा. कंपॅरिझन नका करू. आपलं एक समजा की, कारण बघा आता तुमच्या क्लासमध्ये लेट्स की 200 मुलं आहे, सगळ्यांना लेट्स की 1 to 200 सगळ्यांना रँक मिळाले आणि तुम्हाला 201 मिळाला, तर IITचे सीट संपले का, नाही. कारण भरपूर IITचे सीट्स आहेत. तर तुम्हाला ॲज अ ग्रुप वरती यायचं आहे आणि त्याच्यासाठी एका ग्रुपमध्ये प्रयत्न करायचे. तर तुम्ही चांगले ग्रुप फॉर्म करा आणि फक्त अभ्यासाचं डिस्कशन करा. असं नाही की कोणाकडे अभ्यासाला चाललं गेलं, तिथे टाईमपासच होईल. तर ट्युशन नंतर वगैरे काही कुठे प्रॉब्लेम आहे एखाद्याला समजावून सांगा. टीचर्सला जास्त सब्जेक्ट का येतो माहिती का, कारण ते दुसऱ्यांना एक्सप्लेन करतात. जे मी म्हटलो ना, इन आणि आऊट. जर स्टुडंट फक्त वाचतच राहतो, आऊट जास्त नाही करत, पण ॲज अ टीचर तो आऊट जास्त करतो, तर त्याच्यामुळे त्याच्या जास्त लक्षात राहतो. तर तुम्ही कोणाला एक्सप्लेन केलं तर ते तुम्हालाच बेनिफिशियल होणार आहे. आणि आपल्याकडे एक वाईट सवय असते, रनिंग बिहाइंड द नोट्स, की याच्याकडे ह्या नोट्स आहे, त्याच्याकडे त्या नोट्स आहे. तर ते पण गोष्ट तुम्ही सोडून द्या. तुमच्या क्लासचे जे आहे नोट्स आणि जे सरांनी दिलेल्या DPPs आहेत, DPPs म्हणतात तुमच्या इथे, DPPs वगैरे ज्या आहेत त्या तुम्ही सॉल्व करा. आणि त्याच्यानंतर जर वेळ मिळाला तर तुम्हाला वेगळं काहीतरी करायचं आहे. हां, तर याच्याकडे ह्या नोट्स आहे, त्या नोट्स आहे, याच्यामध्ये तुमचा टाईमपासच होईल. जर तुम्ही ट्युशनचं जे आहे, तुमच्या ज्या DPPs आहेत त्या सगळ्या सॉल्व आहे का, जे तुमचे स्टँडर्ड बुक्स आहेत ते सगळे झालेले आहे का, हे सगळं झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या नोट्स काहीतरी पाहू शकतात. तर आतापासनं ते नोट्सच्या मागे पळणं, याच्याकडे हे, त्याच्याकडनं कुठून तरी मागण्याचा प्रयत्न करणं, हे करायची काही गरज नाही आहे. जे ट्युशनमध्ये आहे पहिले त्याच्यावर फोकस करा, ते चांगलं करा, त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे. आणि आय एम शुअर की तेवढा वेळ कोणालाच मिळत नाही 11वी 12वीमध्ये. एक जे जसं मी नेहमी म्हणतो की न्यूरॉन्स हे मसलसारखे आहेत. तुम्हाला काहीतरी पुढे त्यांना लेट्स से की मी 5 kgचा डंबेल उचलत राहिलो तर माझी बॉडी बनेल का, नाही. एक स्पेसिफिकपर्यंत बनेल आणि नंतर नाही. तर मला काय करावं लागेल, एक हेवियर डंबेल उचलावा लागेल, त्याच्याने माझे मसल्स ग्रो होतील, राईट. तर
त्याचप्रमाणे तुम्हाला पण तुमची लेवल जी आहे ती अप करायची आहे. एक सारखे सिम्पल प्रॉब्लेम्स तुम्ही जर करत गेले तर तुमची लेवल जी आहे तीच राहील. तर तुम्हाला स्वतःला चॅलेंज करायचं आहे, तुमच्या ब्रेनला चॅलेंज करायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही थोडं वरची लेवल सॉल्व करायची. आता जसे फिजिक्सचे आहे NCERT, SC वर्मा इज वन ऑफ द बेस्ट बुक फॉर फिजिक्स फॉर 11th-12th. तर तुम्ही नॉर्मल तुमचे क्लासचे नोट्स वगैरे झाले, तुम्हाला लेवल अप करायची तर तुम्ही SC वर्मा वापरा की पांडे वापरा, नंतर अरिहंतवाले वापरा केमिस्ट्रीचे. तर तुम्हाला अशी लेवल अप करायची आहे. तुमचं वाटलं की SC वर्मा पण तुम्हाला इझी जातं आहे तर तुम्ही इरोडो सॉल्व करा. इरोडो म्हणजे एकदम टॉप लेवलचं बुक आहे, राईट. तर असे तुम्ही ब्रेनला चॅलेंज करा आणि त्याच्यामुळे तुमचं न्यूरॉन्स डेव्हलप होतील आणि तुम्ही जास्त चांगली रँक मिळवू शकाल. तर एक लॉ आहे पार्किन्सन्स लॉ. हा जनरली वर्कसाठी आहे की वर्क ऑक्युपाईज द टाईम. म्हणजे काय असतं की आपल्याला एखादी टास्क करण्यासाठी जर 3 दिवस दिलेले आहे तर ती टास्क करण्यासाठी आपण ॲक्च्युली 3 दिवसच घेतो. जर मी सांगितलं की हे टास्क तुम्हाला 2 दिवसात करायची आहे तर तुम्ही 2 दिवसच घेतात. रिमेंबर की तुम्ही कुठली एक्झाम असली तर आदल्या दिवशी तुमचा कसा अभ्यास होतो, खूप कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास होतो, खूप जास्त होतो आणि त्यावेळी तुम्हाला वाटतं की हा असाच अभ्यास मी जर रोज केला तर मला किती चांगलं फ्रूट मिळालं असतं. तर तो आहे पार्किन्सन्स लॉ. कारण तुमच्याकडे डेडलाईन कमी आहे, तुम्हाला 1 दिवसात ते करायचंच आहे. तर गिव युअर सेल्फ शॉर्ट डेडलाईन्स. कुठलंही जे टॉपिक करतं असं नाही की 5 दिवस ठेवले खूप याला, मग टंगळमंगळ करत ते कंप्लीट केलं तर त्याच्यामुळे ते 5 दिवसच लागतील. तर तुम्ही स्वतःला शॉर्ट डेडलाईन द्या की मला हे 1 दिवसातच फिनिश करायचं. आणि आय अश्युअर की तुमची क्वालिटी जी आहे 5 दिवस करण्यामागे आणि 1 दिवस करण्यामागे सेम क्वालिटीचं तुम्ही शिकणार. त्याच्यामुळे एक छोटे डेडलाईन्स द्या स्वतःला की 2 दिवसात मी हे करेल, 2 दिवसात ते करेल. एकदम छोट्या डेडलाईन्स करून तुम्ही ते काम करायचं. ठीक आहे. तर हा पॉईंट आहे की एफर्ट जे असतात माणसाला आयुष्यामध्ये करावेच लागतात. ॲट एनी स्टेज, कुठल्या तरी एका स्टेजला माणसाला खूप हार्डवर्क करावंच लागतं. तर अर्लियर इज बेटर असं मी म्हणतो. त्याचं एकदम छान तुम्हाला ग्राफ करून समजून सांगतो, तुम्हाला अगदी पटेल ते. ही तुमची टाईमलाईन आहे, ठीक आहे, आणि हे तुमचं इन्कम आहे. ओके. तर मी याला काही स्लॉट्समध्ये डिवाइड करतो आहे. हे जे आहे प्री-10th, नंतर हा जो स्लॉट आहे ज्याच्यात मोस्ट ऑफ दी तुम्ही आहात तो आहे 11th, 12th, JEE म्हणा, CET म्हणा किंवा नीट. नंतर 11th-12th नंतर तुम्ही करणार ग्रॅज्युएशन. तर ही टाईमलाईन आहे ग्रॅज्युएशनची आणि ही आहे तुमची रेस्ट ऑफ द लाईफ. मेहनत तुम्हाला एक वेळ करावीच लागणार आहे, ठीक आहे. लेट्स से की एखादा स्टुडंट होता ज्याने कधी 10वीपर्यंत अभ्यास केला आणि 11th-12thला पण टाईमपास केला, ग्रॅज्युएशन पण मग ऑब्व्हियसली त्याने साधंसुधं काहीतरी केलं आणि तो रेस्ट ऑफ द लाईफमध्ये त्याला काहीतरी जॉब मिळाला की जो की लेबर जॉब आहे. लेबर जॉबमध्ये तुम्हाला खूप सारी मेहनत करावी लागते, ठीक आहे, फिजिकली खूप जास्त मेहनत करावी लागते, पण तुमचं जे इन्कम आहे ते खूप कमी असतं लेबर जॉब्समध्ये. तर ह्या माणसाने एफर्ट केले, पण ते कधी केले, ह्या टाईमलाईनमध्ये केले की जे ज्याचं ग्रॅज्युएशन नंतर केले. एखादा आहे की ज्याने ग्रॅज्युएशनमध्ये चांगला अभ्यास केला, ठीक आहे, आणि त्याला एखादी लेट्स से की IT इंडस्ट्रीमध्ये एक प्रॉडक्ट बेस्ड कंपनी मिळाली, ठीक आहे. तर त्याने इथे मेहनत खूप केली होती आणि त्याला प्रॉडक्ट बेस्ड कंपनी मिळाली. मग त्याचं इन्कम हे जे ते असल्या टाईपचं काहीतरी वाढत जाईल. लेट्स से की ह्या एफर्टच्या ऐवजी जर त्याने इकडे शिफ्ट केलं 11th-12thमध्ये, जर 11th-12thमध्ये फोकस केलं आणि खूप जास्त एफर्ट टाकले तर तो गेला असता IITमध्ये, त्याचं ग्रॅज्युएशन झालं असतं IIT NITsमध्ये. आणि IIT आणि NITमध्ये जे पॅकेज लागतं ते नॉर्मल कॉलेजमध्ये लेट्स से 3-3.5चं पॅकेज लागेल, तर IITमध्ये त्याचं 3 टाईम्स लागेल मिनिमम ॲव्हरेजमध्ये. तर त्याच्यामुळे त्याचं जे इन्कम आहे ते इथे असेल, राईट. आता
एखाद्याने ऑलिम्पियाड वगैरे देणं सुरू केलं 8वी-9वीपासूनच आणि खूप जास्त मेहनत केली 11-12च्या आधीच, इथे त्याने खूप मेहनत केली. जर कोणी इथे जास्त मेहनत केली आहे तर ऑब्व्हियसली त्याला 11-12मध्ये थोडी कमी मेहनत करावी लागेल आणि त्याला एकदम चांगली IIT पण मिळेल. जर तुम्ही ऑलिम्पियाड, फिजिक्स ऑलिम्पियाड, केमिस्ट्री, मॅथ्स जर असेल तर तुम्हाला जेई काहीच नाही वाटणार. तर त्याच्यामुळे तुम्हाला IIT एकदम टॉपची IIT मिळेल आणि तुमचं लागलं लेट्स से की 1 crore पॅकेज लागलं फॉरेनमध्ये. तर आता बघा हे तुमचे टाईमलाईन समोर आहे. याने पण मेहनत केली, याने पण मेहनत केली, याने पण मेहनत केली, याने पण मेहनत केली. पण अर्लियर इज ऑलवेज बेटर. जेवढी तुम्ही आधी कराल तेवढं तुमचं लाईफचं इन्कम जास्त राहणार आहे. प्रत्येक तुमच्या ब्रेनची व्हॅल्यू असेल, तुमच्या टाईमची व्हॅल्यू असेल. एखादा डॉक्टर MD MS झालेला तो प्रत्येक कन्सल्टेशनचे लेट्स से मोठ्या सिटीजमध्ये 700-500 असे रुपये घेतात. आणि या व्यतिरिक्त एखादा जो लेबर काम करतो तो पूर्ण दिवसात पण 500 रुपये कमवू नाही शकत. तर त्याच्यामुळे ब्रेनची व्हॅल्यू आहे. तर ब्रेनला तुम्हाला आताच पॉलिश करायचं आहे, ज्यामुळे तुमच्या ब्रेनची व्हॅल्यू जास्त राहील. एकदाचे तुम्ही काहीतरी चांगलं शिकले तर तुमच्या लहान भाऊ भावंडांना पण तुम्ही चांगलं गाईड करू शकतात आणि ते पण एका चांगल्या प्लेसला जाऊ शकतात. कुठली पण कंडिशन जी आहे तिला पॉझिटिव्हली विचार करण्याचा प्रयत्न करत जा. तर फॉर एक्झाम्पल आता कोविड आहे आणि तुम्हाला क्लासेसला फिजिकली यावं नाही लागत, तर इट्स गुड, कारण तुम्हाला घरच्या घरी शिकायला मिळतं आहे, तुमचं एक्झर्शन कमी होतं आहे. आय रिमेंबर मी ज्यावेळी 10वी 11वी 12वीला होतो, आमचे 3-3, 4-4 ट्युशन्स आम्ही सायकलवर फिरायचो. तर त्याच्यामुळे फिजिकल एक्झर्शन जास्त व्हायचं, रात्री लवकर झोप लागायची. तर आता तुम्हाला ते एक्झर्शन नाही होते. तर ही कंडिशन तुम्ही एका पॉझिटिव्ह वेमध्ये घ्या आणि जास्त अभ्यास करा. एक प्रोक्रास्टिनेशन म्हणतात, ज्याला आपण ढकलगाडी म्हणतो, स्टुडंट लाईफमध्ये खूप करतो आपण की उद्या करू, परवा करू. तर हे तुम्हाला अगदी अवॉइड करायचं आहे ॲज अ स्टुडंट लाईफमध्ये. जर तुम्ही प्रत्येक गोष्ट स्वतः प्रोॲक्टिव्हली करत गेले तर तुम्हाला ती हॅबिट बनेल की प्रोॲक्टिव्हली करायची आणि त्याच्यामुळे तुमची जी ढकलगाडी आहे ती बंद होईल पूर्णपणे. एक ज्यावेळी आपण काहीतरी व्हिडिओज वगैरे पाहतो किंवा सिरियल TV पाहतो, तर त्यावेळी एक ब्रेनमध्ये डोपामिन नावाचं एक केमिकल सिक्रेट होतं, त्याला म्हणतात डोपामिन इफेक्ट. त्याच्यामुळेच तुम्ही गेम खेळतात किंवा TV पाहतात त्यावेळी तुम्हाला चांगलं वाटतं, दॅट इज फील गुड हार्मोन. आणि अभ्यास करताना ते डोपामिन सिक्रेट नाही होत, कारण अभ्यास इज नॉट अ एन्जॉयबल ॲक्टिव्हिटी. त्याच्यामुळे तुम्ही जे एन्जॉयमेंटचे कामं आहेत ते रात्रीसाठी ठेवायचे, की तुम्हाला काहीतरी चेक करायचं आहे, व्हिडिओज पाहायचे वगैरे, तर ते रात्रीच्या स्लॉटमध्ये ठेवायचे. कारण जर आधीच ते डोपामिन झालं तर तुम्हाला अभ्यासामध्ये इंटरेस्ट येणार नाही आणि तुमचा दिवस तो टाईमपासमध्ये जाईल. एक अलार्म क्लॉक, तुम्ही लोक अलार्म कशात लावतात? मोबाईलमध्ये? हो, नाही. आणि अलार्म बंद केल्यानंतर लगेच काहीतरी पाहायला लागतात, काही नोटिफिकेशन्स आलेत का, कोणी ग्रुप माळी सरांचा मेसेज आलेत का, असं काही बघायला लागतात, आज क्लास कितीला आहे वगैरे. जर तसं करत असाल तर तुम्ही यू शिफ्ट टू नॉर्मल, जी आपली आधी यूज करायचो अलार्म क्लॉक, ती यूज करा. म्हणजे मोबाईल तुमचा बाजूला असेल आणि तुम्ही तुमचा डे एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने चालू होईल. एक स्वतःला काहीतरी चॅलेंज करत राहा की मी आज 25 प्रॉब्लेम केल्याशिवाय उठणार नाही, मी 50 प्रॉब्लेम केल्याशिवाय उठणार नाही, आणि स्वतःला चॅलेंज करा. त्याच्यामुळे ज्यावेळी माणसाला चॅलेंज केलं जातं त्यावेळी तो परफॉर्म जास्त बेटर करतो. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःला कोच बनायचं आहे आणि स्वतःला चॅलेंज करत राहायचं आहे. आणि ही जी 2 वर्षाची ग्राइंडिंग आहे, आय एम प्रिटी शुअर की तुमच्या लाईफमध्ये नंतर ग्लोरी राहणार आहे. तर त्याच्यामुळे ह्या ग्राइंडिंगला बिलकुल घाबरू नका आणि फक्त ज्या प्रकारे अर्जुनाने फक्त एकच फोकस ठेवलं होतं, पक्षाचा डोळा, तसा तुम्हाला ठेवायचा आहे. ते एक तुम्ही म्हण पण ऐकली असेल की शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला तर युद्धामध्ये कमी रक्त गाळावं लागतं. तर ती म्हण अगदी 11वी 12वीसाठी एकदम ॲप्ट आहे. तुम्हाला आता जास्तीत जास्त मेहनत करायची आहे, म्हणजे तुम्हाला नंतर फिरावं लागणार नाही. तुमची रँक अशी पाहिजे की तुम्हाला जी पाहिजे ती IIT तुम्हाला मिळू शकेल, इतकी चांगली रँक तुमची यायला पाहिजे. जर ज्यावेळी तुम्हाला 2 डिजिट रँक मिळते त्यावेळी तुम्हाला ऑप्शन असतो कुठली IIT मी चूज करायची. तर मग तुमचे प्रेफरन्स तुम्ही करू शकतात. मला हरणं आवडतात, मी IIT मद्रासला जाईल. नंतर IIT कानपूरची मेस खूप फेमस आहे. IIT कानपूरची मेस इतकी फेमस आहे की IIT मद्रासमध्ये एक ती ट्रायल बेसिसवर आली होती.
तर फक्त 1 महिन्यासाठी ट्रायल बेसिसवर आली होती. तर 15 दिवस लोक जिथेही भेटले फक्त मेसच्याच गप्पा मारायचे की आज मेसमध्ये होतं, मेसमध्ये ते होतं. इतकी ती चांगली मेस आहे. तर तुम्हाला चांगली रँक मिळाली तर यू कॅन चूज IIT कानपूर, की तुम्हाला छान खायचं आहे. तुम्हाला नॉर्थ ईस्ट फिरायचं आहे, तुम्ही IIT गुवाहाटी घ्या. तुम्हाला मोर आवडतात तर IIT कानपूरमध्ये जा. तुम्हाला घरापासून जवळ आहे तर IIT बॉम्बेमध्ये घ्या. तर हे कधी शक्य आहे? ज्यावेळी तुमचा रँक एकदमच चांगला आहे. ठीक आहे. तर एकदम आता ऑलमोस्ट आपलं 1 तासच्या वर झालेलं आहे. तर एकदम ब्रीफली सांगतो. एक IITचे कुठले टॉप इंजिनिअरिंग कॉलेज आहे दॅट की तुम्ही एम केले पाहिजे, की सगळ्या ओल्ड IITs ज्या आहेत त्या ऑब्व्हियसली चांगल्या आहेत. काही नवीन IITs पण सुरू झाल्या आहेत, जसं हैदराबाद, गांधीनगर. त्यांच्यामध्ये पण प्लेसमेंट आता चांगले होत आहेत, तर त्या पण कॉलेजेस चांगल्या आहेत. NITsमध्ये त्रिची, सुरतकल, वारंगल आणि अलाहाबाद हे टॉपचे NITs आहेत. तिथे पण तुमची मेन्सची रँक चांगली लागते. नंतर बिट्स पिलानी नाव ऐकलं असेल तुम्ही, त्याच्यासाठी एक सेपरेट एंट्रन्स एक्झाम असते, बिट्स सॅट. तर त्या एक्झाम देऊन तुम्हाला बिट्सच्या कुठल्याही कॅम्पसमध्ये ॲडमिशन मिळू शकते. VIT वेल्लोर इज ऑल्सो वन ऑफ दी गुड इंजिनिअरिंग कॉलेज. त्याची पण बहुतेक एंट्रन्स एक्झाम असते. नंतर IIIT नावाच्या इन्स्टिट्यूट्स आहेत बँगलोर, दिल्लीला. त्यांची ॲडमिशन एक बहुतेक IIT JEEच्या स्कोअरवर पण होते आणि त्यांची सेपरेट पण असते. एक्झॅक्टली मला आठवत नाही आता, पण त्या पण चांगले इन्स्टिट्यूट आहेत. मणिपाल आहे. नंतर तुम्ही एक लक्षात ठेवा की तुम्हाला बाकी स्टेटच्या पण CETs द्यायच्या आहेत. त्याच्यामुळे काही कॉलेजेस जे बाहेरच्या स्टेटमध्ये पण चांगलं आहे पण आपल्या इकडे माहिती नसतं. जसं गांधीनगरचे DAICT धीरूभाई अंबानी कॉलेज. नंतर बिट मेसरा आहे. पेसिट हे बँगलोरचं कॉलेज आहे. DCE हे दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि PEC आहे पंजाब इंजिनिअरिंग कॉलेज. तर हे सुद्धा चांगले आहेत. त्यांचे काही सीट्स मेन्स थ्रू असतात, पण काही त्यांची लोकल CET पण असते. तर त्या पण तुम्ही एक्सप्लोअर करा. नंतर आपल्या महाराष्ट्राचे कॉलेजेस म्हटले तर COEP VGTI, SGGS नांदेड, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, हे जे काही ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत ते पण चांगले आहे. जर तुम्हाला नाहीच मिळालं आणि तुम्हाला IITमध्ये जायची इच्छा आहे तर यू कॅन टेक SGGS. तिथे IIT गेट एक्झामची आहे, जे कल्चर खूप चांगलं आहे आणि तुम्ही त्याच्या क्लासेस वगैरे लावून गेट क्लिअर करू शकतात. ब्रांचेस कुठल्या घ्यायचं हे पण कन्फ्युजन असतं. इलेक्ट्रिक कार येत आहे आपल्याकडे. मेकॅनिकलचं खूप एक फॅड आहे. मेकॅनिकल खूप आवडते आपल्या इथे एव्हरग्रीन म्हणून, पण इलेक्ट्रिक कार येत आहेत. इंजिनचं जास्त काम राहणार नाही. तर आजच्या पोझिशनला मी तर म्हणतो कम्प्युटर आणि IT ह्या खूप जास्त पॅकेज देणाऱ्या आणि चांगला जॉब असणाऱ्या स्ट्रीम्स आहेत. ENTC पण तुम्ही करू शकतात आणि नंतर सॉफ्टवेअरमध्ये पण येऊ शकतात. आणि दुसरे एक करिअर ऑप्शन्स तुम्हाला चूज करायचे असतील तर तुम्ही BSc करू शकतात. IITमध्ये तुम्हाला MSc करण्यासाठी IIT JAM ही नावाची एक्झाम द्यावी लागते आणि तुम्ही IITमध्ये पण MSc करू शकतात. जर तुम्हाला सोशल सायन्समध्ये आवड असेल, 8, 9, 10चे जे मुलं आहेत त्यांना सोशल सायन्समध्ये आवड आहे तर तुम्ही MPSC पण ट्राय करू शकतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे पोस्टाचा प्रांत, नंतर तहसीलदार CO हे त्यांना मस्त क्वार्टर्स मिळतात वगैरे, त्यांची पण लाईफ छान असते. ते पण एक ऑप्शन आहे. नंतर MPSCच्या टाईप एक दुसरी एक्झाम असते, त्याच्याने PSI सेल टॅक्स ऑफिसर बनता येतं. नंतर आणखी तुम्हाला काहीतरी मोठं करायचं असेल तर UPSC करू शकतात, ज्याच्यामध्ये तुम्ही IAS बनू शकतात, IPS बनू शकतात, IRS बनू शकतात. ह्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही सर्व्हिसला जाऊ शकतात. ठीक आहे. आणि ओके, लास्ट स्लाइड. तर दॅट्स इट. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर ते तुम्ही विचारू शकतात. आणि मी एक टेलिग्राम चॅनल सेट केलेला आहे. त्याच्यामध्ये मला ॲक्च्युली आवड होती की आपल्या इथल्या मुलांना पण आपण काहीतरी गायडन्स करावं. तर मी टेलिग्राम ओपन केलं आहे आणि यूट्यूब चॅनल पण ओपन केलं आहे. त्याच्यामध्ये मी रेग्युलरली तुम्हाला अभ्यासाविषयी, मोटिवेशनविषयी आणि काय कॉलेजेसमध्ये तुम्ही जाऊ शकतात वगैरे त्याच्या संबंधित माहिती देणार आहे. तर मेक शुअर की तुम्ही त्याला सबस्क्राईब करा आणि टेलिग्रामला जॉईन व्हा. सर ह्या लिंक्स तुम्हाला पाठवूनच देतील. आणि तुम्हाला काही पण डाऊट असतील तर यू कॅन ईमेल मी. patil.88 हा माझा ईमेल ID आहे. ठीक आहे. तर आणखी काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता.
यूट्यूबला पण विचारू शकतात, ईमेल पण करू शकतात. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू सर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सरांचं लेक्चर अतिशय शांततेने ऐकून घेतलं. शांतता तेव्हाच असते जेव्हा ते आपल्याला पूर्णपणे पचत असतं. तर मी अशी आशा करतो की सरांनी जे काही तुम्हाला इनपुट्स दिले सगळे पचले असतील. त्याच्यात काही 8, 9, 10चे पण स्टुडंट होते. सरांच्या लेक्चरची लेवल जर कोणाला हाय झाली असेल तर मी सरांचं पूर्ण लेक्चर माझ्या दिमागात स्टोअर करून ठेवलं आहे. तर मी सिम्पल लँग्वेजमध्ये त्या लहान पोरांना ते समजून देईल. तर त्याच्या बाबतीत तुम्ही काही टेन्शन घ्यायचे नाही. आणि हे जे लेक्चर आहे हे या ठिकाणी रेकॉर्ड होणार आहे. तर हे नंतर पण तुम्ही पाहू शकतात. तर या ठिकाणी सरांच्या मी या ठिकाणी आभारी आहे की सरांनी आपल्याला त्यांच्या मौल्यवान वेळ दिला. तर या ठिकाणी आपण थांबतो आहे. धन्यवाद. थँक्यू. त्याला सेव्ह करावं लागतं.